नमस्कार मित्रांनो, तुमचं सीड्स किचनमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत कच्च्या पपईची भाजी। इथे मी एक कच्चं पपई घेतलेलं आहे मोठं। स्वच्छ धुवून घ्यायचं पपई आणि बारीक चिरून घ्यायचं। पपईवरची ही जाड साल दिसते ती काढून घ्यायची। तुम्ही इथे पाहू शकता पपईची जी साल आहे ती काढून घेत आहोत। आणि पपईचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत जेणेकरून ती लवकर शिजेल। इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, ओलं खोबरं आणि लसूण हे चिरून घेतलेलं भाजून घेतलेलं आहे। आता फोडणीसाठी 2 चमचे तेल, थोडीशी मोहरी, आलं लसूणची पेस्ट, थोडंसं हिंग घालूया आपण, अर्धा चमचा हळद चवीसाठी। हळद थोडीशी भाजली की 2 चमचे आपला मालवणी मसाला। तुम्ही तुमचा घरगुती कुठलाही मसाला घालू शकता। मसाला थोडासा भाजला की मग आपलं वाटण कांदा आणि खोबऱ्याचं, हा मसाला चांगला लाल मसाल्यामध्ये आपल्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचा, म्हणजे तो चांगला शिजेल। इथे मी बारीक कोथिंबीर घेतलेला आहे। हे चॉप केलेले पपया बारीक चिरून घेतलेले आहेत। हे चांगलं एकजीव करून त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालावं। जसं तुम्हाला पाहिजे, जर पातळ नको असेल तर तुम्ही पाणी स्किप करू शकता। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।